ह्या टॉपिक मध्ये जे आहे आपल्याला फंडामेंटल जे थेरम्स आहेत म्हणजे sin स्क्वेअर प्लस cos स्क्वेअर इज इक्वल टू 1 1 प्लस tan स्क्वेअर इज इक्वल टू 6 स्क्वेअर ही जे फॉर्म्युला आहे त्याच्यावर आपण रिलेशन्स बघायचे. फक्त हे 10th लेवलची जरी आपल्याला नॉलेज असले तरी हे एक्झाम्पल चालतं. म्हणजे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी थोडा जे कन्सिडर आहे म्हणजे जे नवीन फॉर्म्युला तुम्हाला अप्लाय केले हे पण तुम्हाला माहित होतं ESKC म्हणजे पहिला कोण सगळे इथं sin किंवा cosec इथं tan किंवा cot आणि इथं कुठलं सांगा cos किंवा sec ह्याच्यावरती एक्झाम्पल्स सॉल्व्ह करत असताना फक्त आपण डिग्री बघत होतो 10th लेवल पर्यंत. आता यावेळी रिव्हिजन पण बघायचं थोडं 10th लेवल पेक्षा थोडं डिफिकल्टची एक्झाम्पल प्रॅक्टिससाठी असणार. हे टॉपिक समजा आपल्याला व्यवस्थित झालं तर पुढचा टॉपिक जो आहे की नाही त्याचं काही अडचण नाही, तो महत्त्वाचा टॉपिक आहे. तो जर एकदा व्यवस्थित आपल्याला समजला तर सेकंड पेपर जो आहे 12वीला त्याचं काही अडचण नाही, हे व्यवस्थित लक्षात घ्या. आता ही जे कंडिशन आहे ते बघायचं. काय दिले बघा, इफ cos θ is equal to 12/13 0 less than theta less than pi by 2 then find हिची किंमत काढायची आहे. म्हणजे हे आपल्याला काढता येतं, हे महत्त्वाचे आहे. 0 less than theta less than pi by 2 त्यासाठी मी काय करतो पहिल्यांदा एक क्वाड्रंट तयार करतो आणि हे लक्षात द्यायला पाहिजे तुम्हाला. pi by 2 म्हणजे 90, pi म्हणजे 180, 3 pi by 2 म्हणजे 270 आणि 2 pi म्हणजे 360. इथं लिहितो बघा, हे 90 डिग्री, हे 180 डिग्री, 270 डिग्री आणि हे काय सांगा 360 डिग्री. इथं काय अडचण आहे, एक्झाम्पल मध्ये आता 270 360 आता देत नाही म्हणजे pi by 2 pi 3 pi by 2 असं देतात, समजून घ्यायला पाहिजे. हे काय बघा 0 to pi by 2 म्हणजे 0 to pi by 2 याचा अर्थ काय आहे की तुम्ही अँगल θ यूज करणार आहे हिथं असणार. मी इथे लिहितो बघा 0 to pi by 2 अदरवाइज 0 to 90. अजून एक मेथड देतात 0 to 90 न देता 0 to pi by 2 दिला तरी आपल्याला समजता यायला पाहिजे. आता पुढं ही जी सेकंड क्वाड्रंट आहे इथं फर्स्ट लिहितो मी, इथं जो सेकंड क्वाड्रंट आहे तो काय बघा pi by 2 to pi म्हणजे 90 to 180 लिहितो बघा 90 to 180 90 to 180 म्हणजे कुठं असं सांगा सेकंड क्वाड्रंट मध्ये. अजून एक एक्झाम्पल देतात 180 मायनस देतात. 180 मायनस म्हणजे काय सांगा 180 इथं पर्यंत असतो. 180 मायनस म्हणजे डायरेक्ट पहिल्या क्वाड्रंट येत नसतो, पहिल्यांदा सेकंड क्वाड्रंट येत असतो. म्हणजे 180 मायनस समजा दिला तर तो अलाइड अँगल मध्ये आपल्याला बघायचा आहे. 180 मायनस समजा जरी म्हणला तर तो सेकंड क्वाड्रंट असतो. थर्ड क्वाड्रंट मध्ये काय सांगा pi to 3 pi by 2 180 to 270 इथं लिहितो बघा 180 to 270 आणि इथं काय सांगा 270 to 360 म्हणजे काय 3 pi by 2 2 किती सांगा 2 pi. हे लक्षात द्यायला पाहिजे. म्हणजे इथं जे दिले the angle lies between 0 to pi by 2 this means that whatever the cos is there or angle is there angle lies in first quadrant. म्हणजे पहिल्या क्वाड्रंटमध्ये अँगल लाय झाल्यामुळे ही जर कशाची तुम्ही किंमत काढला तर सगळे काय केलं पाहिजे ना प्लस घ्यायला पाहिजे. समजा अँगल जर तुम्हाला pi by 2 to pi दिला म्हणजे सेकंड क्वाड्रंट दिला आणि ते जर अँगल cos असतील तर इथे कंपल्सरी त्यांना मायनस द्यावा लागतो. का कारण सेकंड क्वाड्रंट मध्ये कोण पॉझिटिव्ह असतो sin असतो अदरवाइज cosec. मग तो sin कन्व्हेन्शन व्यवस्थित अप्लाय करून घ्यायचं. बघा एक्झाम्पल सॉल्व्ह करूया जे आपल्याला लागणार आहे ते बघूया. cos स्क्वेअर दिले sin स्क्वेअर मायनस cos स्क्वेअर अपॉन 2 sin θ cos θ म्हणजे पहिल्यांदा त्याची किंमत कोण घ्यायची sin. तो 10th लेवलचा जो फॉर्म्युला आपल्याला माहित होता तो घेऊया. पहिल्यांदा मी गिवन असं लिहितो गिवन cos θ is equal to 12/13. ओके वी have एक फॉर्म्युला आहे. आता sin स्क्वेअर प्लस cos स्क्वेअर नाही म्हणतात काय म्हणायचं cos स्क्वेअर प्लस sin स्क्वेअर is equal to 1 म्हणायचं. त्याची किंमत पाहिजे sin तो इकडे पाठवा sin स्क्वेअर θ is equal to 1 minus cos स्क्वेअर θ sin square as it is equal to 1 minus 12/13 okay square दिले ना 12/13 so 1 minus 144 divided by 169 169 into 1 169 minus 144 आहे म्हणजे 169 minus 144 म्हणजे किती झाला 25/169. आता बघा हे बघूया व्यवस्थित चालते. So cos square θ is equal to किती आलं 25 divided by 169. cos θ is equal नेहमी कुठल्याही क्वाड्रॅटिक इक्वेशन जर तुम्ही काढला तर
इथं प्लस और मायनस 25 च 5 169 च 13. आता तुम्ही प्लस घेणार का मायनस घेणार आपल्याला माहित असतं नेहमी मी काय म्हणतो मायनस निगेटिव्ह करा तसं नसते ते इथं कुठला कोण मध्ये अँगल लावायचा त्याच्यावर आपण समजा पहिला कोण मध्ये जर असेल तर प्लस येईल सेकंड कोण मध्ये असेल तर इथं जे व्हॅल्यू तुम्ही काढायची साइन पाहिजे इथं साइन पाहिजे आता कुठला व्हॅल्यू आहे बघायला पाहिजे त्याच्यावर उत्तर लिहायचं इथं लिहितो पहिल्यांदा but theta lies at the first quadrant व्यवस्थित मेन्शन करायचं theta lies at first quadrant पहिला क्वाड्रंट मध्ये theta असल्यामुळे सगळे ट्रिग्नोमेट्री फंक्शन्स प्लस मध्ये येतात म्हणून sin theta ची किंमत किती येते सांगा 5/30 लक्ष द्यायला पाहिजे ओके 2 theta 3 theta पुढच्या टॉपिक मध्ये असणार आहे तो अँगल नाही हे लक्ष द्यायला sin theta इज इक्वल टू काय सांगा 5/30 काय अडचण आहे cos वरून डायरेक्ट sin मिळाला आता पहिला क्वेश्चन आपल्याला लिहिता येईल पण इथं जे दिले tan ते पण काढूया नंतर काढूया ओके आता पहिला जो कंडिशन आहे ते लिहूया नो जरा व्यवस्थित स्टेप वाईज लिहायचं शॉर्टकट ना सुद्धा काढता येतो ट्रायंगल यूज करून जे आपल्याला पाहिजे टेक्स्ट बुक मध्ये दिले तो आयडेंटिटी यूज करून सॉल्व करायला सांगितले बरोबर आहे म्हणून वी कॅन गो विथ आयडेंटिटीज ट्रायंगल जर कधी वापरायचा शॉर्टकट मध्ये कधी वापरायचा ज्यावेळी ऑब्जेक्टला समजा पडले तर ते एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी आपल्याला काय करायला सांगा तो शॉर्टकट मध्ये वापरायचा आता बघा sin स्क्वेअर मायनस cos स्क्वेअर इथं लिहितो मी जे आपल्याला गरज आहे ते लिहितो sin स्क्वेअर मायनस cos स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 sin थीटा cos थीटा इज इक्वल टू sin स्क्वेअर ची किंमत इथं 5/13 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस cos स्क्वेअर 12/13 ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 into 5/13 into cos ची किंमत किती 2/13 बघा स्टेप्स 5 चा 25/169 minus 144 divided by 169 whole divided by आता 13 into 13 किती येणार 169 येणार 2 into 5 10 10 into 12 128 divided by 169 आता काय करूया 25 minus 144 करूया 24 minus 144 केल्यानंतर जे उत्तर येतो तो उत्तर बघूया इथं 125 minus 144 म्हणजे -119 divided by 169 4 divided by किती 120 divided by 169 हे दोन्ही कॅन्सल झालं सूत्र किती मिळाला -119 divided by 120 परत एकदा सांगतो पहिल्यांदा cos दिले cos वरून sin काढून घ्यायचं बघा शॉर्टकट टेक्निक कसं असतो जर तुम्ही ट्रायंगल ड्रॉ केला इथं थीटा लिहिला काय दिले cos इथे किती cos चा काय फॉर्म्युला आहे लगतची बाजू भागिले कर्ण लगतची बाजू किती दिले 12 आणि कर्ण किती दिले 13 मग हे काढता येईल बरोबर आहे मग याच्यावर हे किती मिळणार सांगा 5 मिळणार मग डायरेक्ट sin वापरता येईल पण ट्रायंगलचं मेथड आपल्याला नको आहे ट्रायंगल कधी वापरायचं ज्यावेळी एक्झाम्पल फॉर लेंदी असेल किंवा शॉर्टकट मेथडने जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर ते वापरायचं शक्यतो ही मेथड सुद्धा वापरू नका आता बघा sin वरनं इथं मिळवलं ओके आता प्लस मध्ये घेतलं सगळे ऍडजस्टमेंट करून सॉल्व केला ते काळजी घ्यायचं इथं व्यवस्थित करायचं ओके -119/120 जे व्हॅल्यू आहे तो sin स्क्वेअर मायनस cos स्क्वेअर आपण 2 sin थीटा cos थीटा चा व्हॅल्यू आहे आता जो अजून एक एक्झाम्पल आपल्याला पाहिजे 1/tan स्क्वेअर थीटा मग हे जरा ऍडजस्टमेंट करून मी पुसतो इथं चेंज करतो बघा आता काय पाहिजे आपल्याला पहिल्यांदा tan पाहिजे तुम्ही sin थीटा काढले नाही परत एकदा करायचं डायरेक्ट फेस वी हॅव पहिल्यांदा tan घेऊया आपण tan थीटा इज इक्वल टू काय फॉर्म्युला sin थीटा डिवाइडेड बाय cos थीटा मला ट्रायंगल वरला डायरेक्ट लिहिता येतो पण ट्रायंगल आपल्याला काढायचं ज्यावेळी परफेक्ट होतो आम्ही ट्रिग्नोमेट्री फंक्शन मध्ये त्यावेळी पण sin थीटाची किंमत 5/13 डिवाइडेड बाय cos थीटाची किंमत 12/13 13 कॅन्सल सो tan थीटा इज इक्वल टू किती आलं सांगा 5/2 ओके आता 1/tan स्क्वेअर पाहिजे तर लिहितो बघा जी कंडिशन ते घेऊया we have so 1/tan square theta is equal to so 1 divided by tan ची किंमत सांगा 5 upon किती 12 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे काय 1 upon 5 किती 25 12 किती
144 वर गेला. सो 1 upon tan square theta is equal to 144 divided by 25. काय अडचण आहे एक्झाम्पल मध्ये? काय नाही. म्हणजे पहिल्यांदा cos वरून sin बनवायचं, sin वरून tan बनवायचं. जे कंडिशन आहे ते घ्यायचं. ओके. आता नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. आता नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे बघा. पहिल्यांदा थोडं तुम्हाला लिंक लागत नाही म्हणून मी क्वेश्चन लिहितो. नंतर नेक्स्ट जसं जसं हे होईल मग नंतर आपण काय करू ऍड क्वेश्चन सांगून मग एक्झाम्पल लिहिलं चालतं. युजिंग टेबल्स इव्हॅल्युएट द फॉलोइंग. म्हणजे काय माहिती आहे का, टेबल बघून नव्हे, टेबलचा साइन आहे याचा अर्थ जो ट्रिग्नोमेट्री टेबलचा जो व्हॅल्यूज आहे तो आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे, त्याच्यावरून सॉल्व्ह करायचं. या टाइपचे क्वेश्चन्स आपल्याला बेसिक एक्झाम्पल्स किंवा बेसिक प्रॅक्टिस यायला पाहिजे. ओके. ज्यावेळी ऑफलाईन क्लास चालू झाला असता आपल्या ते असे एक्झाम्पल आपण घेत नसतो, म्हणजे तुम्हाला जमते ते. ओके. तरी पण आपण प्रॅक्टिस साठी एक्झाम्पल घेऊया. पहिल्यांदा काय बघा, 4 cot 45 डिग्री मायनस sec स्क्वेअर 60 डिग्री प्लस sin 30 डिग्री. आता तुम्हाला 0 to 90 पर्यंत सगळे यायला पाहिजे. नंतर 180 270 360 ची एक्झाम्पल सगळे पाठ करायचे नाही, सगळे लक्षात ठेवायची गरज नाही. फक्त sin cos हे दोन लक्षात ठेवायचे. मग sin 180 0 असतो, cos 180 -1 असतो, sin 270 -1 असतो, cos 270 0 असतो. म्हणजे दोन व्हॅल्यूज लक्षात ठेवायचे, एक 0 आणि एक -1 फक्त फिरवायचे. आणि 360 चं लक्षात ठेवायची गरज नाही. लिहायचं 360 आणि हे सगळे उत्तर जे लिहायचे ते सगळे 0च लिहायचे. ओके. आता 45 cot 45 1 असतो. बघा 4 into 1 minus sec 60 cos 60 चा उलटा. cos 60 आहे 1 upon मग sec 60 असणार 2. इथं काय म्हणले 2 म्हणजे 2 चा स्क्वेअर प्लस sin 30. sin 30 ची किंमत 1 upon 2 असते. ओके. सो 4 into 1 4 minus 4 plus 1 upon. आता 4 आणि 4 कॅन्सल झालं तर किती मला सांगा 1 upon. काय आवड आहे का? नाही. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा. cos square 0. बघा cos square 0 म्हणजे तुम्ही असं करू शकता वाटल्यास एक स्टेप वाढवण्यासाठी. प्लस गरज नाही हे करायचं, डायरेक्ट केलं तर चालते. प्लस काय सांगा cos pi by 3 प्लस cos pi by 2 ब्रॅकेट स्क्वेअर. आता cos 0 ची किंमत आहे 1. आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे, पटपट व्हॅल्यू द्यायला पाहिजे. म्हणजे तो 1 चा स्क्वेअर cos pi by 6 म्हणजे cos 30. cos 30 ची किंमत आहे √3 upon. तर लिहूया √3 upon 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस cos pi by 3 1 upon. cos pi by 3 म्हणजे काय cos 60. cos 60 चा स्क्वेअर आणि cos 90. cos 90 म्हणजे काय सांगा 0 त्याचा स्क्वेअर. 1 चा स्क्वेअर 1 √3 चा 3 2 चे किती 4 प्लस 1 upon 2 चे किती 1 upon 4 0 चा 0 लिहू नका. ओके. 1 प्लस 3 प्लस 1 4 4 इधर इथं 4 upon 4 इज इक्वल टू काय येणार 1 प्लस 4 upon 4 किती 1. आता बेरीज परवड आहे का नाही, सगळ्यात सोपं बेरीज आहे. 1 plus 1 किती सांगा. काढचं नाही का, काय टाइपचे क्वेश्चन्स असतात. तुम्ही हे मी असाइनमेंट मध्ये पहिल्या टॉपिकचं दिलं नाही, कारण पहिल्या टॉपिकचं का दिलं नाही कारण एकच पॉइंट त्यांनी ठेवले होते, तरी आपण दोन्ही पॉइंट घेतलो होतो. काही मुलं लेट ग्रुप मध्ये ऍड झाले म्हणून मेन टॉपिक जो आहे तो ह्या टॉपिकचा आहे. हे टॉपिक ज्यावेळेस संपतो त्यावेळेस असाइनमेंट देतो. आता नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. ओके. आता नेक्स्ट एक्झाम्पल काय दिले बघा. cos θ इज इक्वल टू मी तुम्हाला सांगितलं तो आता वरचा इंटिग्रल लिहिला मी सांगतो काय करायचं. cos θ इज इक्वल टू काय दिले -3/5 where θ lies between 180 to 270. म्हणजे कसं वागायचं 180 डिग्री लेस दॅन θ लेस दॅन 270 म्हणजे समजून काय घ्यायचं θ 180 ते 270 च्या दरम्यान आहे. याचा अर्थ तो तिसऱ्या कॉलम मध्ये आहे. तिसऱ्या कॉलम मध्ये कोण पॉझिटिव्ह असतो tan असतो, अजून कोण असतो cot असतो, बाकी सगळे काय असतो निगेटिव्ह असतो. बघा cos θ निगेटिव्ह आहे म्हणून त्याची किंमत -3/5 लक्षात यायला पाहिजे ते. ओके. आता सगळे क्वेश्चन्स विचारतात म्हणजे sin tan cot sec cosec. ओके. आज सगळ्यांची किंमत काढतायत. 2 पॉझिटिव्ह यायला पाहिजे, 4 निगेटिव्ह यायला पाहिजे. ओके. पॉझिटिव्ह कुठला यायला पाहिजे tan पॉझिटिव्ह यायला पाहिजे आणि cot पॉझिटिव्ह यायला, बाकी सगळे काय यायला पाहिजे निगेटिव्ह यायला पाहिजे. तुम्ही पहिल्यांदा cos वरनं sec तयार करू शकता. बघा गिवन इथं कंडिशन टाकतो मी गिवन
cos theta is equal to -3/5. बघा we have, तुम्ही बेसिक आहात म्हणून आपल्याला पहिल्यांदा स्टेप वाईज देतो मी, डायरेक्ट sec theta is equal to दिलोस ते तुम्हाला समजणार नाही म्हणून स्टेप वाईज घेऊया. sec theta is always reciprocal of cos theta, म्हणजे sec theta is equal to 1/cos theta is equal to 1/cos ची किंमत काय जाणार -3/5, 5 वर जाणार म्हणजे sec theta काय येणार -5/3 येणार. ओके, एक व्हॅल्यू मिळाली. आता काय करणार, आता तुम्हाला sec वरनं बघा tan किंमत काढण्यासाठी तुम्हाला cos वरनं sin काढावा लागतो, अदरवाइज sec वरनं tan काढावा लागतो. डायरेक्ट तुम्ही कुठलाही फॉर्म्युला वापरू शकता. बघा sin स्क्वेअर प्लस cos स्क्वेअर इज इक्वल टू 1, cos वरनं sin मिळतो मग sin आपण cos करून tan मिळवा. अदरवाइज बेस्ट वे सांगतो 1 प्लस tan स्क्वेअर इज इक्वल टू sec स्क्वेअर. बघा sec स्क्वेअर इथं आहे, त्याचं किंमत वरनं डायरेक्ट tan मिळवता येतो, tan वरनं cot मिळवता येतो, त्याच्या वरच आपल्याला sin मिळवता येतो. ते sin स्क्वेअर प्लस cos स्क्वेअर न वापरता थोडं चेंज करून फॉर्म्युला वापरा. तुम्ही एक्झाम्पल 6 sin स्क्वेअर प्लस cos स्क्वेअर वरनं सॉल्व करून बघा, आपण 1 प्लस tan स्क्वेअर वापरूया. ओके, होऊया 1 प्लस tan स्क्वेअर, हे फंडामेंटल आयडेंटिटीज आपल्या लक्षात यायला पाहिजे. 1 प्लस tan स्क्वेअर इज इक्वल टू काय सांगा sec स्क्वेअर, 1 इकडे पाठवा. सो tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू sec स्क्वेअर थीटा -1. sec ची किंमत किती बघा -5/3 -5/39, सॉरी 3 आहे, 3 चा स्क्वेअर -1 किती 25 डिवाइडेड बाय किती 9 -1 म्हणजे किती म्हणून 25 म्हणून 9 गेले, किती राहिले 16 पण नाही. हे काय झालं tan स्क्वेअर थीटा. तुम्ही tan थीटा इज इक्वल टू वर्गमूळ घेतल्यानंतर प्लस मध्ये कधी घ्यायचं नाही, दोन्ही मध्ये घ्यायला पाहिजे. काय घ्यायला पाहिजे प्लस आणि काय मायनस, किती 4 आपण किती 3, प्लस घ्यायचं का मायनस घ्यायचं ठरवायचं. याचं 180 लेस दॅन थीटा 270 म्हणजे काय सांगा थीटा 180 ते 270 दरम्यान आहे. याचा अर्थ थीटा लाइज ॲट थर्ड कॉर्नर. थर्ड कॉर्नर मध्ये कोण पास असतो tan, अजून कोण असतो cot. हे सगळे इथे व्यवस्थित लिहा. थीटा लाइज इथे लिहा, थीटा लाइज ॲट थर्ड क्वाड्रंट म्हणून tan काय घेऊया प्लस घेऊया. ओके, 4/3 मग tan वरनं डायरेक्ट cot मिळत होतो. सो cot थीटा इज इक्वल टू 1 आपण काय सांगा tan म्हणजे 1/4/3. देयरफॉर cot थीटा इज इक्वल टू किती 3/4. ओके, तुम्ही cos स्क्वेअर प्लस sin स्क्वेअर इज इक्वल टू 1 वापरला तर sin मिळतो. sin वरनं आणि cos वरनं tan काढणार, मग sin हा sec चा सॉरी cosec चा रेसिप्रोकल आहे, मग तसं करणार. आता आपल्याला cos तरी आहे, sec मिळालं, tan मिळालं, cot मिळालं. 1 2 3 4. आता आपल्याला अजून एक cosec ची किंमत काढायची आहे. म्हणजे हे एक दिले, हे दुसरं झालं, हे 3 झालं, आता 4. म्हणजे cot मिळाला, tan मिळाला, sec मिळाला. आता cosec, आता काय काढायचं sin, नंतर काय करायचं cosec. बघा एक फॉर्म्युला आहे, सगळ्यात सोपा फॉर्म्युला वापरूया. tan थीटा इज इक्वल टू काय हो sin थीटा डिवाइडेड बाय काय झालं cos थीटा. बघा तुम्ही cos इकडे पाठवा, म्हणजे जर तुम्ही sin स्क्वेअर प्लस cos स्क्वेअर इज इक्वल टू वापरला, परत वर्गमूळावर घ्यावा लागतं. त्याचं एक सोपं टेक्निक, एक वर्गमूळाचा फॉर्म्युला आपण बाकीसाठी टेक्निक वापरायचं. काय सांगायचं tan थीटा इनटू काय सांगा cos थीटा. tan थीटा आहे नाही किती आहे 4/3 लिहून टाकायचं लगेच 4/3 इनटू cos थीटाची किंमत किती, cos ची किंमत आहे -3/5 -3/5. 3 गेले, किती राहिलं -4 डिवाइडेड काय सांगा 5 म्हणजे sin थीटाची किंमत किती मिळालं -4/5. ओके, आता त्याचा रेसिप्रोकल वापरा संपलं. cosec is equal to 1/sin theta. Therefore cosec theta is equal to किती -1/-4/5 उलटा करा. काय आलं सांगा cosec theta is equal to -5/4. जे तुम्ही व्हॅल्यू सॉल्व केले किंवा व्हॅल्यू जे तयार केले तुम्ही ते सगळे गोष्टी बघायचे. क्वाड्रंट लाइज सॉरी एंगल लाइज ॲट थर्ड क्वाड्रंट, हेन्स tan and cot are positive, remains are negative. tan आणि cot सोडून सगळे निगेटिव्ह यायला पाहिजे. आहेत का बघा, पहिल्यांदा cos निगेटिव्ह आहे, sec निगेटिव्ह आहे, tan पॉझिटिव्ह आहे, cot पॉझिटिव्ह आहे, sin निगेटिव्ह आहे, cosec निगेटिव्ह. संपलं. तुम्ही जे मेथड आहे त्या मेथडला तुम्ही सॉल्व करू शकता. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा.
अजून एक एक्झाम्पल आहे sec a is equal to -25.7 इथे लिहितो sec a is equal to -25.7 कंडिशन काय दिली a lies in the second quadrant इथे लिहिले a lies in second quadrant मला सांगा सेकंड क्वाड्रंट दिले याचा अर्थ sec निगेटिव्ह पाहिजे हे बघा सरळ मी क्वाड्रंट काढतो इथे लिहितो a इथे s इथे t इथे c यार शेवट कॉस माहित आहे हे सगळे पॉझिटिव्ह sin किंवा cos सॉरी cosec पॉझिटिव्ह tan किंवा cot tan और cot काय म्हणले cos किंवा sec म्हणजे sec निगेटिव्ह आहे याचा अर्थ पहिले दुसरा किंवा तिसरा मध्ये असतो हे लक्ष द्यायला पाहिजे ओके सगळे व्हॅल्यूज काढायचे बघा इथं सेकंड क्वाड्रंट मध्ये असल्यामुळे एक sin पॉझिटिव्ह येणार cosec पॉझिटिव्ह बघा sin आणि cosec सोडून सगळे काय असणार नाही आता तुमचा जो स्किल आहे स्किल कसं त्याच्यावर बघूया बघा हे झाला गिवन इथं डायरेक्ट लिहितो बघा मी गिवन म्हणून ओके उया तुम्ही sec वर मेथड कसं आहे बघा 1 sec square a is equal to tan square वरना tan काढा cot काढा ओके मग त्याचा अगोदर एक cos काढून घेऊ बघा cos a is equal to 1 upon sec करेक्ट आहे बघा ओके सो 1 upon काय -25 आपण काय सांगा 7 लगेच सांगायचं cos a is equal to किती -7 upon 20 आले का cos a ची किंमत कळाली ओके तुमच्याकडे दोन मेथड आहे sin square cos square is equal to 1 वरना sin काढा sin upon cos वरना tan काढा tan वरना cot काढा पण आपल्याला ह्याच्यावर यूज करूया ओके उया तुम्हाला जे मेथड मागायचे प्लस 6 tan square आता sin square ओके cos square a plus sin square a is equal to किती 1 ओके आता cos आहे sin पाहिजे तर लगेच पाठवायचं sin square is equal to काय 1 minus cos square लिहायचं 1 minus किती -7 आपण काय 25 स्क्वेअर बघा sin square a is equal to 1 minus square plus 7 चे किती 49 आणि 25 चे किती 625 625 into 1 minus 20 म्हणजे किती 576 divided by किती 625 मग sin a is equal to a plus आणि minus 24 आपण 25 ओके कुठे आहे सेकंड क्वाड्रंट मध्ये पण काय थीटा नव्हे a lies at second quadrant मध्ये कोण पॉझिटिव्ह असतो सेकंड क्वाड्रंट मध्ये sin पॉझिटिव्ह असतो therefore sin मिळाला sin a is equal to किती 24 upon 25 sin म्हणून काय काढायचं cosec काढायचं लगेच द्यायचं cosec is equal to 1 upon sin a मला द्यायचं डायरेक्ट करून टाकायचं किती 25 upon 24 बघा cosec हे म्हणलं स्टेप तुम्ही कमी केले तर चालेल आता sin मिळाला cosec मिळाला cos मिळाला sec आहे आता sin upon cos करा tan वर त्याचा उलटा करा ओके सो tan a is equal to sin a divided by cos a sin a ची किंमत किती आहे 24 upon 25 बघा 24 upon 25 divided by cos ची किंमत किती -7 upon 25 हे कॅन्सल झालं किती मिळाला -24 upon 7 काय मला सांगा tan a आता लेअर वर जर उयावर काय म्हणायचं तर डायरेक्ट लिहून टाकायचं cot a is equal to याचा उलटा मायनस आहे तर 7 upon किती 24 सगळे एक्झाम्पल व्यवस्थित सोडवता येते ओके हेच एक्झाम्पल एका ट्रायंगल मध्ये लिहिता येते पण त्याला मार्क्स पडत नाही ते फंडामेंटल आयडेंटिटीज आहे ते प्रॅक्टिस होण्यासाठी ह्या टॉपिक मध्ये एक्झाम्पल दिले अजून बरेच एक्झाम्पल्स आहेत ते 1 घेऊया हे एक्सरसाइज आता अजून दोन एक्झाम्पल घेतले एक्सरसाइज सांगतो पण मी लगेच संपत नाही त्याची अदर एक्झाम्पल्स आहेत दुसऱ्या पॉप्युलेशन मध्ये 5-6 एक्झाम्पल घेऊया ते कव्हर